मंत्र्यांनी सांगितलं। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत राज्यातील विविध मतदारसंघांतून अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी झाल्या। 5 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, तर 12 ठिकाणी निवडणूक होणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपाचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। ठाणे, पालघर विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे रवींद्र फाटक यांची, तर यवतमाळ मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा, अपक्ष सय्यद फारुख सय्यद शेख आणि मवियाचे साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी जुईकर यांच्यासह उबाठा शिवसेना पक्षाचे बाळ माने यांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत बाळ माने यांची उबाठा शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पुण्यात शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत पाटील आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव शिवसेनेचे अब्दुल समीर आणि उभाठा शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी आज अखेरच्या दिवशी माघार घेतली। त्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। नाशिक, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। नाशिकमध्ये आज 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्यात लढत होणार आहे। धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे 2 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे। यात महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे। सांगली, सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम विरुद्ध काँग्रेसचे अभयसिंह जगताप अशी थेट लढत आहे। आणि यानंतर